घरोघरी मातीच्या चुली प्रेक्षकांनो मालिकेचा कसला जबरदस्त ट्रॅक आता आपल्या समोर आलेला आहे। आतापर्यंत आपण इकडे पाहत आहोत की प्रत्येक वेळेला मात्र आता नको ती कारस्थानं करत इकडे शर्वरीने सगळ्या सगळ्या गोष्टींचा मात्र आता पूर्णपणे चुथडा करून टाकलेला आहे। सगळ्यात महत्वाचं म्हणजे विक्रांतला मारलंय, त्यानंतर ते मला पचवायला नानांना मारलंय आणि आता ज्या वेळेला ऋषिकेशला महाभयंकर सत्याचा महाभयंकर उलगडा झालाय की शर्वरी तोंड लपवून मात्र आता तिकडे गेली होती आणि त्याचमुळे मात्र आता तिने मारण्याचा प्रयत्न केलाय, तो म्हणजे स्वतः आता इकडे ऋषिकेशला। पण या सगळ्यामध्ये जानकीची पुण्याई थोर म्हणून ऋषिकेश मात्र या हल्ल्यामधून थोडक्यात बचावलाय आणि त्यानंतर मात्र आता शर्वरीची अशी काही बॉम्बेरी सगळ्यांच्या समोर त्याने उडवले, कारण आता आपल्याला मारणारी ही शर्वरीच होती हे सत्य सांगायला ना विक्रांत जिवंत राहिलाय ना नाना जिवंत राहिलेत। पण या सगळ्यांचं सत्य सांगायला जिवंत आहे तो म्हणजे मात्र आता इकडे स्वतः ऋषिकेश। हो प्रेक्षकांनो, नक्की असं काय घडलंय ऋषिकेशला मारण्यासाठी जो आता सापळा रचला होता शर्वरीने, त्या सगळ्यामध्ये मात्र आता शर्वरीच कशी काय अडकलेली आहे, सगळं या व्हिडिओमध्ये पाहूया। छोटासा व्हिडिओ शेवटपर्यंत। घरी येऊन ज्या वेळेला उलटा सुलटा 10 वेळेला एकच प्रकार, आता मात्र इकडे स्वतः ज्या वेळेला मात्र आता जानकी आणि आता अवंतिका पाहत आहेत त्यावेळेला त्यांच्या आता लक्षामध्ये बराचसा प्रकार येतोय की आता शर्वरी तिकडे गेली होती। पण आता शर्वरी तिकडे गेली होती या सगळ्यामुळे मात्र आता हे तर सिद्ध करू शकत नाही आहोत की आता शर्वरीने नानांचा खून केला होता, त्यासाठी काहीतरी ठोस पुरावा मात्र आता हवा असणार असतो आणि त्याचसाठी मात्र आता या सगळ्यामध्ये महत्वाची गोष्ट करायची असते आणि ते म्हणजे मात्र आता या सगळ्यामध्ये इकडे आणि त्याच वेळेला मात्र आता तोंड लपवून चाललेली शर्वरी ही मात्र आता इकडे सगळ्यांना दिसलेली आहे, म्हणजे जानकी आणि अवंतिका या दोघींना सुद्धा दिसलेली आहे। ज्या वेळेला ती आता जानकी आणि अवंतिका या दोघींना दिसले त्यानंतर मात्र आता ऐश्वर्याला सावध करणं भाग आहे किंवा ऐश्वर्याला या सगळ्यामध्ये काही गोष्टी समजून सांगणं भाग आहे आणि त्यासाठी या दोघींनी नाटक केले ऐश्वर्याला घराबाहेर काढण्याचं, जेणेकरून ऐश्वर्या इथून बाहेर पडल्यावरती मात्र आता लगेचच ऐश्वर्याला या सगळ्यामध्ये मात्र आता गोष्टी समजावून सांगता येतील आणि म्हणूनच मात्र आता जानकी ऐश्वर्याकडे लिस्ट देते आणि ज्या दुकानात पाठवणार आहे त्या दुकानात मात्र आता जानकी तिला या सगळ्यामध्ये मात्र आता स्वतः आता भेटणार असते। इकडे आता दोघींनी भांडणं केलेत, दोघींनी भांडणं करून मात्र आता इकडे बाहेर पडण्याचं ठरवलंय आणि त्या ऋषिकेश रूम मध्ये आलाय। ऋषिकेशला अजूनही जानकीने काहीच सांगितलेलं नाहीये त्या फुटेज बद्दल, पण तिथेच तो लॅपटॉप चालू ठेवून अवंतिका गेल्या कारणाने मात्र आता ऋषिकेशने या सगळ्यामध्ये ती आता गोष्ट पाहिलेली आहे। ज्या वेळेला ऋषिकेशने मात्र आता तो व्हिडिओ पाहिलाय, ऋषिकेशच्या पायाखालची जमीन हादरले, कारण आता नाना ज्या वेळेला हॉस्पिटलमध्ये होते आणि त्याच वेळेला मात्र आता शर्वरीने तिकडे लपतछपत जाणं हे ऋषिकेशला काहीच कळण्यासारखं नाहीये आणि त्यामुळे मात्र आता ऋषिकेश या सगळ्यामध्ये गडबडलाय आणि त्यानंतर मात्र आता ऋषिकेश इकडे विचार करायला लागतोय हे काय आहे, आणि म्हणून तो शर्वरीला जाब विचार आणि तो सांगतोय तू का गेली होतीस नानांच्या, म्हणजे नाना ज्या वेळेला हॉस्पिटलमध्ये होते त्यावेळेला तू का गेली होतीस असं तो आता तिला विचारायला लागल्यावरती ती आता कांगावा करायला आणि त्यावेळेला ती सांगायला लागते का माझे वडील आहेत ना, माझ्या वडिलांना भेटायला मात्र आता मी जाऊ शकत नाहीये का, आणि यावरती तो म्हणतो का नाही जाऊ शकत, जाऊच शकतेस, सरळ माथ्याने जाऊ शकतेस। यावरती ती म्हणते मग झालं तर तू आता का या सगळ्यामध्ये मला आता अडकवण्याचा प्रयत्न करतोयस, म्हणजे बरोबर आहे ना तुम्ही सगळे माझ्यावरतीच आरोप करणार, पण तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती, प्रॉपर्टीचा एक वाटा कमी व्हावा यासाठी हे सगळं करतोयस ना, असं म्हणत ती मुद्दामच या सगळ्यामध्ये त्याला आता बोलण्यात गुंतवण्याचा प्रयत्न करते आणि त्यावरती ऋषिकेश म्हणतो बिलकुल नाही, प्रॉपर्टीचा वाटा आता कमी होण्यात माझा काही स्वार्थ नाहीये, पण तोंड लपवून तिकडे जाण्यात तुझा काय स्वार्थ आहे ते सांग। आता मात्र इकडे घाबरलेली आहे ती म्हणजे स्वतः आता शर्वरी आणि ती ततपप करायला लागते। यावरती मात्र आता तिला ऋषिकेश सांगायला लागतो काय झालं, आता का बोलती बंद झाली, का ततपप करायला तू लागलेली आहेस, मला आता सांग बरं। आणि यावरती
मात्र आता इकडे ती सांगायला लागते, काही नाही म्हणजे तू असं का बोलतोयस?" यावरती तो म्हणतोय, "मला आता फुटेज सापडलंय." आणि इथेच ऋषिकेश हे बोलून चुकलाय. जानकीने योग्य पद्धतीने ऐश्वर्याला बाहेर नेत मात्र आता इकडे शर्वरीला ट्रॅप करण्याचा बरोबर रीतीने प्रयत्न केलेला असतो. पण ऋषिकेशची घाई किंवा ऋषिकेशच्या हातामध्ये अवंतिकाच्या मात्र आता मूर्खपणामुळे ते सापडल्या कारणाने ऋषिकेश डायरेक्ट जाऊन शर्वरीला विचारतोय. शर्वरी किती आणि कशी डेंजर आहे हे ऋषिकेशला अजूनही माहिती नसल्या कारणाने त्याने हा सगळा म्हणजे पाऊल उचललेलं असतं. मग आता मात्र ऋषिकेश तिला सांगायला लागतो, "मला या प्रश्नाचं उत्तर आता लवकरात लवकर पाहिजे. म्हणजे आता मी तुला जे काही विचारतोय ना, त्या प्रश्नाचं उत्तर मला तू देशील लवकर अशी मी अपेक्षा करतो. त्यासाठी तुला जितका वेळ पाहिजे तो वेळ मी आत्ता तुला देतो." असं म्हटल्यावरती तो सांगतो, "हे बघ, आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत मला आता कळलं पाहिजे तू तोंड लपवून का गेली होतीस." आता मात्र शर्वरी गडबडले. शर्वरी या सगळ्यामध्ये विचार करायला लागते, "नाही, काहीही झालं तरी सुद्धा हा आता जास्तच जर का माझ्या याच्यात गेला ना, माझ्या फटक्यात याने जर का जास्तच पाय घालण्याचा प्रयत्न केला तर मात्र गाठ आता माझ्याशी आहे." असं म्हणत ताबडतोब ताबडतोब या सगळ्यामध्ये शर्वरी कॉल करते आणि कॉलवरती मात्र आता ती इकडे खूप मोठा डिसिजन घेते. कॉलवरती तिने आता सांगितलंय, काहीही झालं तरी सुद्धा याला आता संपवायचं. म्हणजे आता कोणत्याही परिस्थितीमध्ये तो जिवंत राहिला नाही पाहिजे. पण आता मला या सगळ्यामध्ये रिस्क घ्यायची नाहीये नानांसारखी. नाना ज्या पद्धतीने मात्र आता नंतर वाचले, हॉस्पिटलमध्ये गेले, हा आता वाचला नाही पाहिजे. त्यासाठी मी प्रत्यक्ष तिकडे येणार आहे. असं म्हणत मात्र आता इकडे शर्वरीने प्रत्यक्षरित्या आपल्या नवऱ्याला मारलंय, आपल्या बापाला मारलंय आणि त्यानंतर मात्र आता वेळ आलेली आहे ती म्हणजे तिच्या आता भावाची. जो भाऊ तिला आता वडिलांच्या प्रमाणे प्रेम करतोय, वडिलांच्या प्रमाणे तिची काळजी घेतोय, वेळप्रसंगी तिच्यासाठी बायकोसोबत भांडण करतोय, त्या भावाला मारण्यासाठी मात्र आता लगेचच या सगळ्यामध्ये जानकी मात्र आता लगेचच घाबरलेली आहे. ऋषिकेशचा फोन लागत नाहीये आणि काहीच नाहीये. म्हणजे आता शर्वरीने काय केलं आपल्याला दाखवलं नाही. त्याचा खुलासा स्वतः ऋषिकेश शेवटी करणार असतो. पण इकडे जानकीला फोन लागत नाहीये म्हणजे ऋषिकेशचा, म्हणून जानकी खूपच घाबरलेली आहे. घाबरलेली जानकी मात्र आता ऋषिकेशला शोधण्यासाठी तिकडून बाहेर पडते. तर एका ठिकाणी मात्र आता तिला एक हात दिसलाय, ज्या हातामध्ये ऋषिकेशचाच वॉच आहे आणि ते पाहिल्यामुळे जानकीला खूप मोठा धक्का बसलाय आणि जानकी या सगळ्यामध्ये विचार करते, काय चाललंय हे सगळं? म्हणजे आता ऋषिकेशचं वॉच. आणि म्हणून ती लोकांची गर्दी आता बाजूला करते. लोकांच्या गर्दीतून वाट काढत मात्र आता जानकी तिकडे आज जाते आणि समोरचा जो काही महाभयंकर प्रसंग आहे तो बघून जानकीच्या पायाखालची मात्र आता जमीन हादरले. कारण आता समोर दुसरं तिसरं कुणी नाहीये, तर तो आहे ऋषिकेश. आणि या सगळ्यामध्ये मात्र ऋषिकेशची ही काही जी अवस्था झाली ती बघून तिला आता धक्का बसलाय. धक्का बसल्यावरती ती आता तिकडे धावत पळत आलेली आहे आणि पाहते तर काय, मात्र आता ऋषिकेश अशी जोरात आरोळी ठोकत आता जानकी तिकडे आलेली आहे. आणि त्यानंतर मात्र आता ताबडतोब ती तिकडून हॉस्पिटलमध्ये जानकी घेऊन गेलेली आहे ऋषिकेश. इकडे तोपर्यंत शर्वरी मात्र आता एकदम बिनधास्त झालेली आहे. चला, जो जो कोणी माझ्या मार्गात येईल ना त्या सगळ्यांची मात्र आता अशीच खांडोळी होत जाणार आहे. कुणालाही या सगळ्यामध्ये मी आता वाचवणार नाहीये किंवा कुणालाही या सगळ्यामध्ये मी आता सोडणार नाहीये असं म्हणत ती आता खुश आहे. पण त्याच वेळेला मात्र आता समीकरण इकडे घरच्यांना मात्र आता ऋषिकेशच्या ऍक्सिडेंटचं समजलंय आणि त्याच वेळेला मात्र आता धावत पळत सारंग आलाय आणि सारंग सांगतोय, आई आई ऋषिकेश दादा, ऋषिकेश दादा. आणि त्यावरती आता इकडे शर्वरी म्हणते, काय गेला ऋषिकेश दादा, गेला ऋषिकेश दादा? कारण तिला वाटते की ऋषिकेश मेलाय. आणि त्याच वेळेला मात्र आता सारंग सांगतोय, नाही, ऋषिकेश दादा ऍक्सिडेंट झालाय, तो हॉस्पिटलमध्ये आहे. आणि त्यानंतर मात्र आता शर्वरी इकडे हादरले. पण त्या शर्वरी विचार करते ते म्हणजे या सगळ्यामध्ये मात्र आता ऋषिकेशला मात्र आता संपवण्याचा. पण त्याच वेळेला ऋषिकेश एंटर करतोय घरात आणि शर्वरीची काळी कारस्थानं सांगतोय, आता खरा ऋषिकेश भूतकाळ उघडतोय. म्हणजे आता जानकी, मला ते फुटेज दिसलं होतं ज्या फुटेजमध्ये आता इकडे शरू लपून छपून नानांच्या रूम मध्ये जात आहे हे समजल्यावरती मी शर्वरीला विचारलं होतं की त्याचं उत्तर दे, तर तिने माझ्यावरती गुंड पाठवले आणि आता मला मारण्याचा प्रयत्न केला आणि
त्याच वेळेला मात्र आता तिने मला जे सांगितलं तेच मी तुम्हाला सगळ्यांना सांगतोय. विक्रांतला पण हिने मारले, नानांना पण हिने मारले आणि आता हे सगळं राहुलच्या मदतीने हिने केलेलं आहे आणि मला सुद्धा मारण्यासाठी राहुलचीच हिने मदत घेतली. प्रॉपर्टी, पैसा हा सगळा डाव रचलेला आहे. जानकी बाद झालं. आता मात्र मी तुझ्यावरती पूर्णपणे विश्वास ठेवतो. हे सगळं ही पैशासाठी करते आणि माझ्याकडे याचा पुरावा आहे. मला मारताना माझ्या मोबाईलचा रेकॉर्डर मी ऑन केला होता. वेळेवरती जानकीने मला हॉस्पिटलमध्ये नेल्यामुळे मी वाचलोय, पण आता तू नाही वाचणार, असं म्हणत ऋषिकेशने जबरदस्त खुलासा केलाय आणि या सगळ्यामध्ये शर्वरी पकडली गेलेली आहे.